माणूस माणसांना हँडल करू शकतो तो जगातली कुठली गोष्ट हँडल करू. अशा पद्धतीने विकायला पाहिजे की लोकांनी म्हणलं पाहिजे रॉयल एक्सपिरियन्स आहे. तर जर पुण्यातच बघितलं तर आपण तर 7,000 रेस्टॉरंट हे क्लाउड किचन वरती आहेत. तर उकडीचे मोदक काही लोक 40 रुपयाला विकतात, काही लोक 80ला विकतात, काही लोक 120ला विकतात. तर त्याच्या मागच्या गोष्टी काय आहेत? सेम सारणे, सेम सगळ्या गोष्टी आहेत. आपणच आपल्या प्रोडक्टला जर कॉन्फिडन्सली लोकांपर्यंत डिलिव्हर केलं नाही तर त्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही. सो त्याच्यामुळे ब्रँडिंग ही मस्ट आहे आणि त्या पद्धतीने मार्केटिंग केली पाहिजे. तर आजच्या एंटरप्रेनर्ससाठी टॉप 3 ॲडवाइसेस कुठले असतील तुमच्याकडून? नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत एक स्पेशल गेस्ट जे आहेत हॉस्पिटॅलिटी, कॅफे, रेस्टॉरंट, फ्रँचायझी मॉडेल, रिसॉर्ट आणि ॲग्रो टुरिझम मधले एक सक्सेसफुल एंटरप्रेनर मयूर रत्नपारखी. नमस्कार सर, वेलकम. थँक्यू. 2.5 लाखांपेक्षा जास्त ऑर्डर्स, 18 शहरांमध्ये प्रेझेन्स मिळवताना त्यांनी कॅफे सेटअप, क्लाउड किचन सेटअप, रेस्टॉरंट सेटअप, ब्रँड बिल्डिंग, कन्झ्युमर सायकोलॉजी आणि एक्सपान्शन अशा सारख्या बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांचा एंटरप्रेनर जर्नी, त्यांना आलेले रिअल लाईफ एक्सपिरियन्स, कन्झ्युमर सायकोलॉजी म्हणजे नक्की काय, क्लाउड किचन ही कन्सेप्ट काय आहे, या सगळ्यांबद्दल आपण आज बोलणार आहे. तर सर, एपिसोडला सुरुवात करूया. येस, 100%. तर सर, तुमचा या फील्डकडे प्रवास कसा सुरू झाला? बेसिकली काय, मी ऑटोमोबाईल क्षेत्रात होतो आणि आता गेल्या 13 ते 14 वर्षापासून मी व्यावसायिक क्षेत्रात आहे. ओके. आधी मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तिथला खूप वास्ट एक्सपिरियन्स माझ्याकडे होता. पण प्रॉफिटेबिलिटी जर आपण बघितलं तर अन्न, वस्त्र, निवारा या तिन्हीपैकी कुठला तरी व्यवसाय करायला पाहिजे या उद्देशाने मी तो सुरुवात केलं. आणि ते करत असताना अडचणी या सुरुवातीपासून आल्या. म्हणजे अग्रीमेंट, रेंट अग्रीमेंट कसं करायला पाहिजे पासनं ते आपण इन्व्हेस्टमेंट कशी घ्यायला पाहिजे किंवा आपण काही त्याच्यासाठी काही फंड्स कशा पद्धतीने रेज करू शकतो किंवा बिझनेस स्टार्ट केल्यानंतरच्या काही अडचणी असतात त्या खूप जवळून बघितल्या आणि स्वतः अनुभव घेतला. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं की कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि ॲग्रो टुरिझम हे सगळे बिझनेसेस केलेले आहेत स्वतः. अच्छा. आणि त्याच्यामुळे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, अशा वेळेला चांगले वाईट अनुभव असे दोन्ही प्रसंग मी अनुभव घेतला. याच्यामध्ये फॅमिली सफरिंग पासून ते ओन सफरिंग पर्यंत, फंड्स पासून ते कशा पद्धतीने आता करायला पाहिजे, अशा मल्टिपल थॉट प्रोसेस मधनं मी जात राहिलो. आणि खरंच असतं ते, आपण म्हणतो की ते युद्ध असतं किंवा कॉम्पिटिशन असते, ते लोकांसोबत कधीच नसते, ती स्वतःशीच असते. आणि बऱ्याच वेळेला अशा गोष्टी येत गेल्या. मग बिझनेसेस चालू केला, कोविड आलं, अशा मल्टिपल अडचणींपासून. कोविडमुळे खरं तर खूप जणांना फटका बसलाय, बिझनेसेसना स्पेशली बराच फटका बसला त्यावेळेस. तर त्यावेळेस कसं तुमचं हे होतं, म्हणजे बेसिकली काय, एक महत्वाचं आहे की एक आपण जेव्हा ना बिझनेस करायला लागतो तेव्हा स्वतःची एक ओन इच्छाशक्ती असते. बेसिकली काय की माझे एक व्हिडिओ असा व्हायरल झाला की जेव्हा आपण बिझनेसेस करत असतो तेव्हा लोकांचा बिझनेस बघून आपण करायला नाही पाहिजे. तर आपली जर इच्छा असेल की एखादा काहीतरी साम्राज्य उभं करायचं आहे, अशाच थॉट प्रोसेस मधनं ते होत असतं. आणि माझे आयडल तसे शिवाजी महाराज होते. आणि ती गोष्ट करत असताना सेम थॉट प्रोसेस मी कोरोनामध्ये अशी ठेवली, कोविडमध्ये अशी ठेवली की अशा वेळेला तर सगळ्या अडचणी आहेत, कारण 100 वर्षात येणारी अडचण तेव्हा ती मी नुकतीच इन्व्हेस्टमेंट काहीतरी केलेली होती दुसऱ्या तिसऱ्या बिझनेस मॉडेलमध्ये. आणि अशा वेळेला जेव्हा ती करायची ठरवली तेव्हा त्याच्यातून काय अडचणीतनं आपण बाहेर येऊ शकतो. कारण अशा वेळेला मी एक पॉझिटिव्ह फ्लिपसाईड अशी बघत होतो की गुगलनी इन्व्हेस्टमेंट केली होती, मार्क झुकरबर्गनी इन्व्हेस्टमेंट केली होती, रिलायन्सनी इन्व्हेस्टमेंट रेज केली होती. अशा वेळेला मी म्हटलं अडचणींच्या काळात ही जर लोक करू शकतात तर आपण का नाही करू शकत, कारण दे आर ऑल्सो ह्युमन. आणि आपण काय गोष्टी करू शकतो. सो आम्ही रेस्टॉरंट टू क्लाउड किचन तिथे शिफ्ट झालो. सो अशा वेळेला काय करू शकतो, तर आम्ही 1000 थाळी साधारण 9 दिवसामध्ये कम्प्लीट केल्या. मग अशा वेळेला होत्या की माझा भाऊ माझ्यासोबत होता आणि त्याचा पण याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि अशा वेळेला जेव्हा आम्ही केलं की कोविडला लोक खूप डिस्टन्स ठेवायला लागायचं, अशा वेळेला आम्ही थाळी सुद्धा तिथे देत गेलो. 9 दिवसात हजारो थाळी. मग तिथे कॉन्फिडन्स बिल्ड झाला, अरे हे वर्कआउट होत आहे. मग आम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टी चालू केल्या आणि त्याच्या बल्क ऑर्डर मिळत गेल्या. मग साधारणपणे 15 दिवसात 26-30 हजार थाळी. मग आम्ही ते ऍक्टिव्हावरती
रिक्षामध्ये जसं जशा गोष्टी जमेल availability होईल, तसं तुम्ही ते सगळे पोहोचवत तशा गेले. त्या पोहोचवत Okay. गेलो. तिथं कॉन्फिडन्स वाढला, मग आम्ही क्लाउड किचनला शिफ्ट झालो. बरं. मग काही दिवसानंतर मग कॅफे चालू झालं, मग रेस्टॉरंट हम्म. चालू झालं. मग या गोष्टी वी आर डुईंग इट. मस्त मस्त, फारच Yes. छान जर्नी Yes, तुमचा yes, yes, yes. सुरू आहे आता. तसं तुम्ही इंट्रो मध्ये मी सांगितलं की तुम्ही क्लायंट्सना रेस्टॉरंट किंवा कॅफे सेटअप करून देता. तर नक्की काय करता? सेटअप करून देता म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, प्रोसेस बेसिकली काय काय असतं? असतं की आपण जेव्हा बिझनेस कुठलाही करतो तर फक्त महाराष्ट्रीयन लोकांची थॉट प्रोसेस म्हणा किंवा इंडियन लोकांची थॉट प्रोसेस किंवा जनरल थॉट प्रोसेस मी हम्म. कन्सिडर करू शकतो की इच्छा हा जो एक शब्द आहे, विशफुल थिंकिंग, ही माणसाला भुईसपाट करते. आणि विशफुल थिंकिंगनी कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. अशा वेळेला बरेचसे लोक या बिझनेसमध्ये येतात फक्त इच्छा आहे म्हणून. हा. मात्र त्याच्यातल्या ज्या टेक्निकलिटी आहे, हम्म. त्याच्यातल्या ज्या गोष्टी सिस्टमॅटिक अप्रोचनी आहेत, हम्म. ऑर्गनाइज पद्धतीने आहेत, बरोबर. सिस्टमॅटिक पद्धतीने आहेत, ऑर्गनायझिंग पासनं जेव्हा आपण जसं पुढे जातो, ऑपरेशनल म्हणा किंवा हम्म. ही इंडस्ट्री आहे, हम्म. तर अशा वेळेला जेव्हा आपण गोष्टी करतोय तेव्हा ह्या गोष्टी मिसिंग असतात. त्याच्यामुळे त्यातले आम्ही लूप होल्स कळत नाहीत ऍक्च्युली. एक्झॅक्टली पॉझिटिव्ह गोष्टीच माहिती असतात एक्झॅक्टली आपल्याला. एक्झॅक्टली त्याच्यामुळे मग आम्ही काय करतोय की आत्ताच मी एका कॉलवरती अटेंड करत होतो की आमची इच्छा आहे की आम्हाला महाराष्ट्रीयन किंवा पारंपरिक आम्हाला फूड सर्व करायचे, पण एखाद्या लोकेशनवरती खरंच तशी डिमांड आहे का? तर या गोष्टी कुठेतरी मिसिंग आउट होतात. आणि मग Correct. त्याच्यामध्ये काय होतं की मुलं आई वडिलांचे पैसे तिथे स्पॉइल करतात हो. किंवा पॅरेंट्स पण तशा गोष्टी करतात. तिच्यानंतर जेव्हा जसं जसं आपण पुढे जातोय तसं तशा लॉसेस खूप मोठ्या Face प्रमाणात करावे दिसतात. लागतात. त्याच्यामुळे मग आम्ही स्वतः ओन कमिटमेंट अशी घेतली की जर आम्ही एखादा प्रोजेक्ट घेतलाय तर तो 100% लॉस मध्ये कधी जाणार नाही. ओके. तिथे कस्टमर्स दिसतील, तिथे तुम्हाला फुटफॉल दिसेल, अच्छा. तिथे तुम्हाला बिझनेस जरी कमी असेल पण तो प्रॉफिटेबिलिटी मध्ये दिसेल म्हणजे अशी तुम्ही गॅरंटी देता? 100%. ओ. सो आम्ही ते सर्वे करण्यापासून ते चालू करून पुढे कशा पद्धतीने अडचणी येऊ शकतात असा Wow. अंदाज सुद्धा वरतून त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा आपण प्लॅन आउट करायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही करत असतो. मस्त. त्याच्यामुळे आम्ही सेटअप हा हा. बेसिकली जागा फायनल करण्यापासून ते लॉक इन की पर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही सेटअप करतो. ओके ओके. येस. जसं तुम्ही सांगितलं की सेटअप करून देता, तर तुमची प्रोसेस काय असते सगळी? सो तुमच्याकडे एखादा क्लायंट अप्रोच झाला तर तुम्ही काय सर्व्हिसेस त्यांना ऑफर करता? म्हणजे फर्स्ट स्टार्ट टू एंड अशी प्रोसेस काय असते? येस, आम्ही बेसिकली काय करतो की ज्यांना करायची इच्छा आहे त्यांचं पहिल्यांदा आम्ही एक डेटा मागवतो की तुमचं नाव काय आहे, लोकेशन काय आहे, Okay. तुम्हाला काय थॉट प्रोसेस चालू करायची, आम्ही ती गोष्ट करतो. तिच्यानंतर वन डे कन्सल्टिंग प्रोग्रामिंग आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे हा बिझनेस त्या गोष्टी करतो. याला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना वन डे जेव्हा आम्ही प्रोग्राम करतो तेव्हा लोकांच्या थॉट प्रोसेस क्लिअर होतात. काही लोक त्यांना लक्षात येतात गोष्टी की आम्ही त्याच्यामध्ये सांगायची अशी कुठलीच गोष्ट अडवून ठेवत नाही, सगळ्या गोष्टी वन डेच आम्ही सांगून ठेवतो. पण जेव्हा काही लोकांनी असं जर सांगितलं की तुम्हीच एक्झिक्यूट करा या सगळ्या गोष्टी, सो मग आम्ही ते टंकी प्रोजेक्ट करतो आणि मग त्या पुढे घेऊन जातो. सो अशा पद्धतीने या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये स्टाफ आलं, स्टाफ ट्रेनिंग आलं, कुकिंग आलं, बेकिंग आलं, त्याच्यानंतर स्टाफ प्रोव्हाइड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या गोष्टी आल्या आणि रेग्युलरली मॉनिटरिंग बेसिसवरती आलं, बिझनेस कसा होतोय, लॉस मध्ये होतोय का, अशा मल्टिपल गोष्टी आम्ही याच्यामध्ये करतो. इव्हन ब्रँडिंग सुद्धा तुम्ही ऑफर करताय यामध्ये? बेसिकली काय आमची एक्सपर्टीज ब्रँडिंग, मार्केटिंग आणि नाव सजेशन आणि बेसिकली फायनान्स मॅनेजमेंट. ओ बरं. दीज आर आवर एक्सपर्टीज आणि त्या पद्धतीने वी आर डुईंग इट. ग्रेट, मस्तच. सो एखाद्याला बिझनेस स्वतःचा सेट करायचा असेल, कॅफे, रेस्टॉरंट, सो काही जण कसं नवीन असतात, काही जण म्हणजे अपयश आलेले किंवा काहीतरी लॉस झालेला असे सुद्धा तुमच्याकडे क्लायंट येत असतील. येस, तर त्याबद्दल काय सांगा? असे काही एक्सपिरियन्सेस आलेत का तुम्हाला? येस, बेसिकली काय होतं की आतापर्यंत जर वर्ल्डचा रेशो आहे किंवा जनरल रेशो आपण कन्सिडर करू की ही जी इंडस्ट्री आहे मुळात या गोष्टीकडे इंडस्ट्री म्हणून बघितलं जात नाही. एक इच्छा आहे त्या हिशोबाने या गोष्टी बघितल्या जातात की मला छान कुकिंग करता येतं, मी तो प्रोडक्ट सेल करतोय किंवा करतोय, दॅट्स इट. पण जेव्हा याला इंडस्ट्री म्हणून आपण जेव्हा बघतोय तेव्हा अशा वेळेला याच्यामध्ये 90% रेशो आहे की पहिल्या 3 वर्षात हॉटेल्स बंद होतात. आणि हे जेव्हा गोष्ट मी स्वतः जवळून अनुभव घेतली तेव्हा मी स्वतः ओन कमिटमेंट घेतली की आपण लोकांना कोणाला तर त्या 90% मध्ये जाऊ देणार नाही. आणि त्या अकॉर्डिंगली मग आम्ही 2 पद्धतीने करतो की ज्यांना नवीन चालू करायचे त्यांच्यासाठी किंवा जे ऑलरेडी लॉसेस मध्ये आहेत त्यांना प्रॉफिटेबल करण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या आम्ही करत असतो. ओके ओके. सो याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला सांगतो की खूप ह्यूज इन्व्हेस्टमेंट
7 आकडी इन्व्हेस्टमेंट अशा चुकीच्या ठिकाणी केलेली आहे बापरे. की रॉंग प्रोडक्ट, हम्म. रॉंग लोकेशन, गुड प्रोडक्ट रॉंग लोकेशन किंवा गुड लोकेशन, हो. किंवा लोकेशन इज व्हेरी गुड बट प्रोडक्ट हम्म. आर डिफरंट किंवा रॉंग. अशा पद्धतीने मल्टिपल आस्पेक्ट त्याच्यामध्ये येतात. ओके. त्यांना प्रॉफिटेबिलिटी करण्यासाठी आम्ही मदत अच्छा. करत असतो. माझा एक एक्सपिरियन्स सांगते. मागे आम्ही एका क्लायंटचं काम केलं होतं. सो त्यांचा प्रॉपर शनिवार पेठेच्या इथे, शनिवार वाड्याच्या इथे हम्म. रेस्टॉरंट होतं. हम्म. वर्षभर इतकं छान चाललं, पण नंतर इतकं त्यांना लॉस झाला. म्हणजे लोकेशन चांगलं असून, त्यांचा स्टाफ चांगला असून, फूड चांगलं असून ते रेस्टॉरंट चाललं नाही. बरोबर. सो ऍट द एंड ऑफ द डे त्यांना शट करावं लागलं हो ते. हो. सो इथे त्याच्यामध्ये- काय चुकत असेल, म्हणजे काय तिथे प्रॉब्लेम? त्याच्यामध्ये काय आहे, मुळात जनरल माणसाची थॉट प्रोसेस अशी की जिथे गर्दी आहे तिथे खूप चांगला बिझनेस होतोय, तर असं अजिबात नाहीये. ओके. अशा वेळेला तुमची पार्किंग चांगली आहे का, ती जागा खूप मोक्याच्या ठिकाणी आहे का, रेट तुमचे कमी ठेवलेले आहेत का, प्रोडक्ट तुम्ही खूप म्हणजे डिमांड पेक्षा पण चांगल्या पद्धतीने देतायत का. करेक्ट. म्हणजे जिथे तुम्ही रॉ मटेरियल मध्ये एक साधारण 10 रुपयाची वस्तू वापरायची आहे, अशा वेळेला तुम्ही 90 रुपयाची जर रॉ मटेरियल वापरत असाल, एक्झाम्पल मी तुम्हाला काही पटीने बरोबर. तुम्ही प्लान म्हणजे हो. यू कॅन थिंक ऑन दॅट. एक्झाम्पल. अशा पद्धतीने जर या आस्पेक्ट्स असतील तर तिथे रस दिसते. बरोबर. पण रस दिसली याचा अर्थ बिझनेस प्रॉफिटेबल आहे का, तर असा अजिबात नाही किंवा मुळीच नाही. त्याच्यामुळे महत्वाची काय आहे की तुमची मेनू इंजिनिअरिंग हा कॉन्सेप्टच मिसिंग आहे. तुमची स्वतःची काय कॉस्ट आहे, जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय सेलिंगला करायचंय हे कळणार नाही. राईट. बरोबर. सो त्याच्यामुळे आपली प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण कन्सिडर करू शकतो की आपल्याला काय कॉस्टला विकायचंय. ओके. तर कदाचित तिथे असे मल्टिपल आस्पेक्ट्स असतील, त्याच्यामुळे ते शट करावं लागेल. बरोबर. यस. तर आपण आता दुसऱ्या सेगमेंटकडे वळूया. तर क्लाउड किचन मगाचपासून तुम्ही सांगताय, तर ती ही काय कन्सेप्ट आहे आणि आत्ताच्या मार्केटमध्ये हे कसं वर्कआउट होत आहे क्लाउड किचन? सी, क्लाउड किचन हा कॉन्सेप्ट फ्युचरिस्टिक पकडलेला आहे आणि दीपेंद्र गोयल हे त्याचे फाउंडर आहेत. त्यांनी कुठली असते की लूप होल शोधल्यानंतर किंवा एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधल्यानंतर एखादं सोल्युशन आपण प्रोव्हाइड करू शकतो, या थॉट प्रोसेसने त्यांनी हा बिझनेस मॉडेल चालू केला. बेसिकली काय की रेस्टॉरंट हा कॉन्सेप्ट घरातून गाडी काढून आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय होल फॅमिलीला घेऊन आणि तिथे जाऊन आपल्याला वेळ स्पेंड करायचा आहे, जेवण करायचं आणि घरी यायचंय. असा एक बेसिकली हा जो एक सर्कल होता हा यांनी ब्रेक केला की तुम्ही फक्त एका ऍपमध्ये जा, एक ऑर्डर टाका, तुम्हाला ती घरी येईल आणि तुम्ही एन्जॉय विथ युअर फॅमिली या हिशोबाने तुम्ही करू शकता. असा हा क्लाउड किचन कॉन्सेप्ट डेव्हलप झाला. आता सगळ्या लोकांच्या पॉकेटमध्ये ऑलरेडी झोमॅटो आणि स्विगी पोहोचलेला आहे. त्याची प्लस पॉइंट असे आहेत. त्याच्यानंतर जर पुण्यातच बघितलं तर आपण तर 7,000 रेस्टॉरंट हे क्लाउड किचन वरती आहेत किंवा तुम्ही झोमॅटो स्विगी वरती दिसतात तुम्हाला. तर अशा वेळेला ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आलेली आहे आणि लोक जसे जसे भविष्याकडे जात आहेत तसे तसे लेझी असतील किंवा त्यांच्या ज्या काही थॉट प्रोसेस आहेत लेझी असतील, त्याच्यानंतर त्यांना दे आर सेलिंग देअर कन्व्हिनियन्स. जर झोमॅटो आपण म्हणलो किंवा स्विगी म्हणालो तर दे आर नॉट डिलिव्हरिंग द फूड, दे आर सर्व्हिंग अ कन्व्हिनियन्स. दे आर सेलिंग अ कन्व्हिनियन्स. त्याच्यामुळे जोपर्यंत म्हणजे घरी बसल्या जर फूड येत आहे तर याच्यापेक्षा सोपं अजून काय आहे. येस, इझी करून ठेवलं ते एक्झॅक्टली. तर या थॉट प्रोसेस मधनं क्लाउड किचन डेव्हलप झालं. तर ब्रँड बिल्डिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑफलाईन स्ट्रॅटेजीज याकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे अप्रोच कसा आहे तुमचा? ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंग जर आपण बघितलं तर स्वतःला एखादं जर प्रोडक्ट आहे, साधारणपणे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी फेमस आहे, तर लोकांना हेच माहित नाही की इसको क्या एक्सपोजर दे के बेच सकते हैं. बरोबर, की इतकी साध्या पद्धतीने पुरणपोळी विकतात, उकडीचे मोदक साध्या पद्धतीने विकतात. मला हे म्हणजे मुळातच मान्य नाहीये. याच्यासाठी काय करू शकतो की जर पुरणपोळी विकायची तर अशा पद्धतीने विकायला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे रॉयल एक्सपिरियन्स आहे. सेम विथ द उकडीचे मोदक, सेम विथ द पनीर बटर मसाला, सेम विथ द चपाती, राईस, तुम्ही कुठली गोष्ट जर बघितलीत तर या ग्लॅमरस पद्धतीने दिली पाहिजे, या एक्सपोजरने ती गेली पाहिजेत की आपण काहीतरी छान सर्व करतोय, एक रॉयल फील आला पाहिजे. एक्झॅक्टली. तर तोपर्यंत ते ब्रँड होत नाही. करेक्ट. आणि जोपर्यंत ब्रँड होत नाही तोपर्यंत पीपल विल नॉट पे यू. बरोबर. कारण सेम थॉट प्रोसेस, सेम एखादी गोष्ट, उकडीचे मोदक काही लोक 40 रुपयाला विकतात, काही लोक 80 ला विकतात, काही लोक 120 ला विकतात. तर त्याच्या मागच्या गोष्टी काय आहेत? सेम सारण आहे, सेम सगळ्या गोष्टी आहेत, पण आपणच आपल्या प्रोडक्टला जर कॉन्फिडन्सली लोकांपर्यंत डिलिव्हर केलं नाही तर त्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही. सो त्याच्यामुळे ब्रँडिंग
ही खूप मस्ट आहे महत्त्वाचं. आणि त्या पद्धतीने मार्केटिंग गेली पाहिजे. ओके, मस्त. तर एखाद्या क्लायंटचा रेस्टॉरंट किंवा कॅफे सेटअप करताना तुम्ही कन्झ्युमर सायकोलॉजी कशी बघता? येस, सगळ्यात महत्वाचं आहे कन्झ्युमर सायकोलॉजी. मुळात हा थॉट पण लोकांच्या डोक्यात नाहीये. याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, कारण रिझन असं आहे की एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो की जेव्हा फॅमिली येते, 2 मुलं असतात आणि नवरा बायको असतात, अशी लोक जेव्हा येतात तेव्हा त्या कॅप्टनला किंवा त्या मालकाला कळायला पाहिजे की डिसिजन मेकर आई वडील नाहीयेत, त्यांची मुलं आहेत. आणि ह्या सायकोलॉजीनी जर आपण वर्कआउट केलंय की जर ते आले तर त्यांना थोडंसं वेलकमिंग गेस्चर छान केले, पॉझिटिव्ह अप्रोचनी बोललाय, त्याच्यानंतर मुलांना काहीतरी सुट्टे पैसे नाहीत म्हणून चॉकलेट दिले, किंवा जरी असतील तरी पण थोडंसं आईस्क्रीम आपण ऑफर केलंय, तर इथे बिलॉंगिंगनेस क्रिएट होते. आणि जिथे बिलॉंगिंगनेस क्रिएट झाले तिथे या सगळ्या गोष्टी वर्कआउट होत असतात आणि हे मिसिंग आहे. फक्त एखादी वस्तू देणं आणि पैसे घेणं किंवा बदल्यात काहीतरी व्यवहार करणं, दॅट इज नॉट अ बिझनेस. त्याच्या बियॉन्ड जाऊन जोपर्यंत आपण बिलॉंगिंगनेस क्रिएट करत नाही तोपर्यंत बिझनेस होत नाही. कारण मुळात जर आता तुम्ही बघा ना, जर स्क्रोल इंस्टाग्रामवरती केलं तर दर 5 सेकंदाला किंवा 3 सेकंदाला आपण हॉटेल बदलतोय, जागा बदलतोय, कपड्याचं दुकान बदलतोय, सगळ्या गोष्टी बदलताय. अशा वेळेला तुमच्या माइंडमध्ये काय रजिस्टर होणार आहे? दॅट इज बिलॉंगिंगनेस. आणि परत असं काही गेस्चर समोरच्या रेस्टॉरंटमध्ये गेलं असं मिळालं तर आपण परत तिकडे जाणारच. म्हणजे तो एक माइंडसेट ब्रेनमध्ये एक मेमरी क्रिएट होते की हा, एवढी छान ट्रीटमेंट इथे मिळाली आपल्याला, सो आपण नेक्स्ट टाइम आपण परत इथेच जाऊ. सबकॉन्शियस माइंड मध्ये काय गोष्ट होईल तर ती रजिस्टर होईल, आणि जर ती रजिस्टर झाली तर ऑटोमॅटिकली आपण तिथेच घेऊन जाऊ. की नाही, त्यांनी आपल्याला छान बोललेलं होतं, कस्टमाइज सर्व्हिस दिलेली होती, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार. बरोबर. येस. सो ही खूप महत्वाची टर्म आहे, ही कन्झ्युमर सायकोलॉजी समजून घेणं. एक्झॅक्टली. जर तुम्ही डीमार्ट वगैरे बघितलात ना, तर त्यांच्याकडे ह्या गोष्टी असतात की जे लवकर प्रोडक्ट जाणारे आहेत तर हे खाली ठेवलेले असतात. बरोबर. एक्झॅक्टली. जे नॉन मुव्हिंग आहेत ते सगळ्यात वर ठेवलेले असतात. बरोबर. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच त्या गोष्टी केलेल्या असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण आपल्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये करायला पाहिजे. बरोबर. येस. तर या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही आलात की कॅफे सेटअप किंवा रेस्टॉरंट सेटअप, तर तेव्हा त्यावेळेस तुम्हाला असं कुठलं मोठं चॅलेंज फेस करावं लागलं का, आणि त्यातून तुम्ही ओव्हरकम कसे झाला? येस. सगळ्यात महत्वाचं आहे स्टाफ मॅनेजमेंट. आणि जसं जसं स्टाफिंग आपण करत गेलो, याच्यामधली सगळ्यात मोठी अडचण आहे ही स्टाफ. लोक म्हणतात, पण माझा अजिबात त्याच्यावरती बिलीव्ह नाहीये. एक कदाचित लोक मला क्रिटिसाइज करतील त्या गोष्टीवरती की असं कसं होऊ शकतं, पण जे 2017ला जे लोक माझ्यासोबत जोडलेले आहेत ते अजूनही माझ्यासोबत आहे. ग्रेट. याच्यामध्ये फक्त सुरुवातीचा जो काळ आहे 5-6 महिन्याचा, मला खूप स्ट्रगलिंग मध्ये गेला की स्टाफिंगचं कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. बेसिकली काय की त्यांच्या सायकोलॉजी समजणं. मुळात काय की माणसं हँडल जर आपण केले तर आपला बिझनेस हँडल झाला हे कन्सिडर करा. जोपर्यंत ह्या थॉट प्रोसेसला आपण सेटल होणार नाही, जर आपण त्यांच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करू, आपलं त्यांनी ऐकायला पाहिजे, या थॉट प्रोसेसने आपण डील करू, तर कुठलीच गोष्ट वर्कआउट होणार नाही. बऱ्याच वेळेला त्यांच्या कलेने घ्यायला लागतं. लहान मुलाला जशा पद्धतीने आपण सांभाळतो, तो किती नाटकं करेल, म्हणजे तो एखादी गोष्ट आणून दिली नाही म्हणून तो आदळआपट करेल, जेवणार नाही, हट्ट करेल, सगळ्या कशा आपण गोष्टी पुरवतो, तरी पण तो आपण कनेक्टेड करून राहतो. अशाच वेळेला असाच जर आपण स्टाफ हँडल केला तर तो व्यवस्थितपणे आपल्या सोबत राहील. नक्कीच. येस. गिव्हिंग नेचर एक ठेवलं पाहिजे आपल्याला. एक्झॅक्टली. तर स्टाफ हायरिंग, टीम बिल्डिंग या सगळ्याकडे बघायचा तुमचा अप्रोच कसा आहे? स्टाफ बिल्डिंग आणि टीम बिल्डिंग याच्याकडे सगळ्यात पॉझिटिव्ह अप्रोच असा आहे की जर तुम्हाला बिझनेसमध्ये यायचं असेल, कुठल्याही, नॉट ओनली द हॉस्पिटॅलिटी सेक्टर और हॉटेल इंडस्ट्री, पण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर जो माणूस माणसांना हँडल करू शकतो तो जगातली कुठलीही गोष्ट हँडल करू शकतो. त्याच्यामुळे माणसं हँडल झाली पाहिजेत, त्यांना व्यवस्थितपणे. काही लोक पैशाने टिकतात, काही लोक मोटिवेशनने टिकतात, काही लोक इमोशनल बॉन्डिंग क्रिएट करून टिकतात, काही लोकांना काही म्हणजे सगळ्यात वेगळ्या पद्धतीने म्हणजे शिक्षा देऊन टिकतात, डिसिप्लिन मध्ये टिकतात. अशा मल्टिपल आस्पेक्ट्स त्या व्यावसायिकाला आले पाहिजे. ओके. सो इथे पण सायकोलॉजीचा भाग इथे येतो सगळा. 100%. जिथे जिथे आपण ह्युमन टच येणार आहे तिथे तिथे सायकोलॉजी, इमोशन्स, या सगळ्या गोष्टी करेक्ट राईटली हँडल करता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. तुमच्या या व्यवसायामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळत असेल किंवा बऱ्याच महाराष्ट्रभर, त्याच्या बाहेरही तुम्ही जात असाल, तर अशी कुठली डिश आहे किंवा असं कुठली जागा आहे जिथे तुम्ही गेलात आणि तुम्हाला आवडली आणि ती अनडिस्कवर्ड आहे अजून, अशा कुठल्या प्लेस किंवा
फूड बद्दल सांगाल, डिश बद्दल? आता एक्झाम्पल, मी जेव्हा ट्रॅव्हल करत असतो, आतापर्यंत प्रचंड ट्रॅव्हल झालंय, म्हणजे 4-5 महिन्यामध्ये कन्सिडर करा 35-36 हजार किलोमीटर प्रवास झाला. बापरे. होल महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा आणि कोकण, हे 4 ठिकाणी आता आमचा प्रेझेन्स आहे. आणि फार डायनामिकली आम्ही ग्रो होतोय याच्यामध्ये. ओके. कारण लोकांच्या ज्या अडचणी आहेत, लोकांना जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत लोकही बोलवत नाही. बरोबर. आणि त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्या ओन कमिटमेंट वरती काम करत असतो. त्याच्यामुळे त्याच्या गोष्टी पण आहेत. मात्र आम्ही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी, आता पर्टिक्युलरली बिर्याणी जर आपण एक निश घेतला तर अशा वेळेला काही सिटीज कन्सिडर होतात. मात्र बिर्याणी ही सोलापूरच्या काही आहेत की खूप जास्त फेमस आहेत. किंवा मिसळ फक्त 2 कन्सिडर करतात की पुण्यात आणि नाशिकला आहे किंवा कोल्हापूरची पण आहे. मात्र साताऱ्यातली यू मस्ट ट्राय देअर मिसळ. तर दॅट इज रिअली अमेझिंग. किंवा जर चहा आपण काही कन्सिडर करतो की पुण्यातला चहा हा छान आहे, मात्र काही असे काही अनडिस्कवर्ड प्लेसेस आहेत ज्या महाराष्ट्र पुणे सोलापूर रोडवरती चहा अप्रतिम भेटतो. तर अशा मल्टिपल गोष्टी आहेत. किंवा पुरी भाजी जर कन्सिडर केली तर परभणी नांदेड साईडला आहेत. किंवा तुम्ही जर खिचडी भजी हा एक नवीन प्रकार आहे जो कुठेच तुम्हाला इंस्टाग्रामला भेटणार नाही किंवा कुठेच मिळणार नाही. हा परभणी नांदेड साईडला खूप जास्त फेमस आहे. अशा मल्टिपल गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी फेमस आहेत. पण त्या लोकांना स्वतःच्या प्रोडक्ट वरती म्हणा किंवा मार्केटिंग करण्यात म्हणा, ब्रँडिंग करण्यात म्हणा, ते जर कुठेतरी मागे राहत असेल, त्याच्यामुळे ह्या गोष्टी या अजून पोहोचत नाही. एक्झॅक्टली. अशा गोष्टी पोहोचण्याचंच काम तुम्ही करता. एक्झॅक्टली. तर आजकालच्या बदलत्या टेक्नॉलॉजीचा इफेक्ट रेस्टॉरंट आणि कॅफे सेटअप या सगळ्यावर काही होतोय का? ऑब्व्हियसली होतोय. पण याच्यामध्ये काय होतंय की जसं जसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट होतीये अशा वेळेला टेक्निकलिटी मध्ये त्याच्यात इंट्रोड्यूस होईल, इन्कल्केट होईल. मात्र ज्या डिश प्रॉपरली जायला पाहिजेत, म्हणजे जिथे शेफचं काम आहे तिथे शेफचंच काम आहे. जिथे पनीर बटर मसाला जायला पाहिजे तिथे पनीर बटर मसाला जायला पाहिजे. फक्त डिश कमी जास्त प्रमाणात होतील. मात्र ज्या गोष्टी ऑलरेडी रिमोटली हँडल होत आहेत किंवा टेक्निकलिटी जे आहे, टेक्नॉलॉजी जिथे अडॉप्ट होतीये, अशा वेळेला त्या सोयीयुक्त होतील अजून. मात्र फूड हा माणूसच बनवणार आहे, तेव्हाच त्याच्या हाताला चव येणार आहे. ती लोक खाणारच आहेत, किती एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्याला जगायचं म्हणलं की पाणी आणि जेवण या गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळे एआय कितीही आलं तरी पण या 2 गोष्टी तर काही बदलणार नाही. फक्त डिश मध्ये कमी जास्त प्रमाणात होतील, तेवढं होऊ शकतं. एक्झॅक्टली. किंवा ट्रान्सपोर्टचं म्हणजे थ्रू ड्रोन थ्रू अशा सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. जर आता तुम्ही झोमॅटो आणि स्विगी बघितलं तर तुम्हाला हैदराबादची डिश पुण्यामध्ये मिळू शकते, की तुम्ही इंदोरची एखादी डिश तुम्हाला पुण्यामध्ये मिळू शकेल, मुंबईमध्ये मिळू शकेल. फक्त 2 तासामध्ये तुम्हाला फ्लाईट थ्रू मिळतात त्या गोष्टी. तर आजच्या एंटरप्रेनर्ससाठी टॉप 3 ऍडवाइसेस कुठले असतील तुमच्याकडून? जर यंगस्टर असेल तर मुळात 3 गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. स्वतः सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तर कागदावरती उतरवल्या पाहिजेत. सगळ्या वेग आयडिया घेऊन उपयोग नाही. त्याच्यानंतर विशफुल थिंकिंग याच्यापेक्षा एक सेटल थिंकिंग ही असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, स्वतः जिद्द स्वतःमध्ये पाहिजे, स्वप्न मोठी असली पाहिजे. त्याच्यानंतर कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट करत असताना मी खचून कधी जाणार नाही, गिव्हअप कधी करणार नाही, या थॉट प्रोसेसनी जर आपण बिझनेस केला तर 100% यश हे देवाला देणं आहे किंवा स्वतःतल्या कर्मातून ते तुम्ही सिद्ध करू शकतात. तर कस्टमर रिटेन्शन आणि रिपीट ऑर्डर्स वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीज तुमच्या क्लायंटना सांगता? बेसिकली ही जी थॉट प्रोसेस आहे की रिटेन्शन किंवा रिपीट कस्टमर, बेसिकली कस्टमर हा कधीच लॉयल नाहीये. मी सुद्धा कस्टमर आहे काही ठिकाणी. तर प्रत्येक वेळेला थॉट प्रोसेस जशी बदलते, बिहेव्हिअरल पॅटर्न जसं बदलतं, तशा त्याच्या सवयी, त्याच्या घेण्याच्या गोष्टी, त्याच्या वेगवेगळ्या प्रमाणात जायच्या गोष्टी, एक्सप्लोर करायच्या गोष्टी बदलत असतात. मुळात हीच व्यावसायिकाने थॉट प्रोसेस बदलली पाहिजे की रिपीट कस्टमर आम्हाला पाहिजे. जिथे रिपीट कस्टमर असतात तिथे लोकांचे डिमांड सुद्धा वाढलेले असतात. त्याच्यामुळे न्यू कस्टमर बघण्याचा थॉट प्रोसेस ठेवा. 25 ते 30% रिपीट कस्टमर असावेत, पण त्याच्यापेक्षा जास्त पण नसावेत. अच्छा. तुमचा खर्च जो आहे दर महिन्याचा तेवढाच फक्त निघाला पाहिजे रिपीट कस्टमरकडनं. मी कदाचित जी बोलतोय काही लोकांना पटेल किंवा पटणार नाही, पण दिस इज फॅक्ट. जिथे जिथे आपण रिपीट कस्टमर बघितले, तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये चेक करा, जिथे जिथे रिपीट कस्टमर म्हणाले तिथे डिस्काउंट लोक मागतात. सर मी मागच्या वेळेला तर त्यांनी दिलं होतं, या वेळेला मला तसंच, आणि क्रिटिसाइज करायला पुढे असतात. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे काय होतं की लोकांचे डिमांड्सही वाढतात. सो मी तर स्पष्ट स्ट्रेट फॉरवर्डली हे सांगेल, जर बिझनेस करायचा आहे
तर नवीन कस्टमर जास्त फोकस करा. हो. जिथे 70-80% कस्टमर हा नवीन पाहिजे आणि 20% कस्टमर हा ओल्ड पाहिजे, जो रिपीट आपण कन्सिडर करू शकतो. अगदी बरोबर आहे. यस. परफेक्ट. सो तुम्हाला असा एखाद्या क्लायंटचा अनुभव सांगायला आवडेल का, की ज्यांचं एखादं हॉटेल किंवा सेटअप अगदीच लॉसमध्ये गेलं आणि तुम्ही ते कसं रिबिल्ड केलं आणि ते असा एक्सपिरियन्स सांगा ना. तुम्हाला सांगतो की या गोष्टी आम्ही एखादा जर बिझनेस लॉसमध्ये असेल तर आम्ही त्या लोकेशनला आधी जातो. तिथे काय आस्पेक्ट्सनी तो बिझनेस लॉसमध्ये गेलाय. ओके. काही ठिकाणी अँबियन्स बरोबर नसतो, मेनू चुकीचा असतो, लेआउट चुकलेला असतो, हॉटेलचं नाव चुकलेलं असतं, मालकाचं बिहेवियरल पॅटर्न चुकीचं असतं, कस्टमर जो येणार आहे तो चुकीचा आहे. आता एक्झाम्पलच तुम्हाला सांगतो की मिसळचं दुकान आहे, मात्र तिथे तुम्ही पुरी भाजी विकताय. ते म्हणतात की हा बिझनेस लॉसमध्ये. कारण बाहेर मिसळ तुम्ही लावलंय दुकानाचं नाव आणि जर पुरी भाजी विकतायत तर टोटली रॉंग आहे. अशाच वेळेला जर तुम्ही चहाचा स्टॉल टाकलाय आणि जर तिथे तुम्ही डबे पण देताय मेसचे, तर ते चालणार नाहीये. अशाच वेळेला जिथे 3-4 हजार स्क्वेअर फीट मध्ये आहे किंवा 10,000 स्क्वेअर फीट मध्ये जेव्हा काम होतं, तेव्हा तिथे जर तुम्ही बँक्वेट असेल तर तिथे तुम्ही काही लग्नाचे कार्यक्रम घेत असाल किंवा काहीतरी त्याला मंगल कार्यालयाचं तुम्ही फील केलं असेल, तर त्या गोष्टी तिथे चालणार नाहीयेत. किंवा रॉंग म्हणजे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जर तुम्ही पुणे मुंबई सारखे जर रेट लावलेत तर त्या गोष्टी तिथे वर्कआउट होणार नाहीत. अशा ठिकाणी आम्ही स्वतः जातो, स्वतः सगळ्या आस्पेक्ट्सनी बघतो. म्हणजे मालकापासून तुमच्या रेग्युलर आता काय प्रॅक्टिसेस आहेत, मग या स्वतः आम्ही ऑब्झर्व्ह करतो. सर्व्हिसेस तुम्ही कशा पद्धतीने देतात या आम्ही पर्सनली ऑब्झर्व्ह करतो. इव्हन तिथल्या लोकांचा अप्रोच पण कसा आहे, म्हणजे सायकोलॉजी कशी आहे त्याच्यावर पण तुमचं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला सांगतो की मी काही ठिकाणी गेलो होतो, साधारण 50 रुपये 60 रुपयाचं बिल होतं, मात्र ती लोक तासन तास बसलेले असत. हे आम्हाला कधी कळालं जेव्हा आम्ही त्या लोकेशनला गेलो. बरोबर. आणि लोकेशनला गेल्यानंतर जेव्हा 60 रुपयाचं बिल आणि 2 तास बसल्यानंतर लोकांना वाटतं बाहेरनं की यांच्याकडे तर कायम ऑक्युपाईड असते, गर्दी असते, लोक बसलेलेच असतात, मात्र जो पैसा आणेवाला है, जो बिझनेस व्हायला पाहिजे तो तिथे होत नाही. टेबल रोटेशन ज्याला म्हणतात, त्या गोष्टी मिसिंग आहेत. असे मल्टिपल आस्पेक्ट्स आहेत आणि एक्सपिरियन्सेस आहेत. बरोबर. नाही, किती बारीक बारीक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो या सगळ्या अनालाइज करताना. तर तुम्ही कन्सल्टिंगही करता, तर यामध्ये काय काय सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करता? आम्ही याच्यामध्ये लोकांच्या थॉट प्रोसेस फक्त काहीतरी चालू करायचं इथपासनं ते हॉटेल चालू करण्यापर्यंत सगळ्या करतो. एक्झाम्पल, आम्ही जागा शोधतो, त्याच्यानंतर तिथे काय फुटफॉल आहे त्या गोष्टी फायनल करतो, क्युझिन फायनल करतो, मेनू इंजिनिअरिंग ह्या गोष्टी करतो, स्टाफिंग करतो, मॅनेजमेंट करतो, ट्रेनिंग करतो, त्याच्यानंतर हॉटेल रन करतो. हॉटेल रन झाल्यानंतर प्रॉफिटेबिलिटीमध्ये आणतो. त्याच्यानंतर तुमचा आत्ताचा रेशो कसा चालू आहे त्या गोष्टी बघतो. त्याच्यानंतर अजून बिझनेस कशा पद्धतीने वाढवायला पाहिजे त्या बघतो. ब्रँडिंग, मार्केटिंग, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, अशा मल्टिपल आस्पेक्ट्स आम्ही सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो याच्यामध्ये. येस. आणि त्याचा फॉलोअप सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेता? सो ज्यांना कोणाला तुम्हाला नवीन सेटअप करायचं असेल, कॅफे ओपन करायचं, रेस्टॉरंट, तर नक्की मयूर रत्नपारखी सरांना कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते. तर आता आपण लास्ट सेगमेंटकडे वळूया, रॅपिड फायर. ओके. तर या टेक्नॉलॉजीचा इफेक्ट हॉटेल इंडस्ट्रीवर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. ओके. तर रेस्टॉरंट सेटअप करताना लोकांना जी गोष्ट ऑब्व्हियस वाटते पण ती क्रिटिकल असते, अशी कुठली गोष्ट आहे? स्टाफ मॅनेजमेंट आणि लोकेशन फाइंडिंग. आत्ताचा ट्रेंड क्लाउड किचन का रेग्युलर रेस्टॉरंट, ट्रेडिशनल रेस्टॉरंट? ॲज पर हा सब्जेक्टिव्ह आहे प्रश्न. कारण तुम्हाला जर एक्सपांड करायचं असेल तर क्लाउड किचन, जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी पाहिजे असेल तर रेस्टॉरंट. ओके. तर बेस्ट चाट इन महाराष्ट्र कुठे मिळतं? बेस्ट चाट इन महाराष्ट्र माझं रिकमेंडेड प्लेस आहे आणि ज्यांनी R&D केलेली आहे ते झटका किंग म्हणून आहेत. नाशिकमध्ये त्यांचं RTO कॉर्नरला झटका किंग नावाने ते मामा म्हणून फेमस आहेत. आणि म्हणजे त्यांचे रील्स पण खूप येतात. तर त्यांचा जो मसाला आहे, त्याच्यानंतर पुरीची पद्धत आहे, गोड आणि तिखट पाण्याची जी पद्धत आहे, त्या ओन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि गेल्या 35-40 वर्षापासून ते याच्यामध्ये काम करतायत आणि त्याच्यात एक्सपर्टीज आहेत. स्वतः प्रत्येक गोष्ट त्यांनी केलेली आहेत आणि यू मस्ट विजिट प्लेस आहे ती. मी आता नाशिकला जाणारच आहे काही दिवसात, मी नक्की हे ट्राय करेन. 100%. येस. सो बेस्ट पुरी भाजी म्हणलं तर साताऱ्यामधली चंद्रविलास गेल्या 80 वर्षापासून स्थित आहेत. जोशी सर त्याचे ओनर आहेत आणि स्टाफ मॅनेजमेंट इज फंटास्टिक.
माणसं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यांचं विजन खूप छान आहे Yeah. आणि गेल्या 80 वर्षापासून ते स्थितीत अमेझिंग पुरी भाजी. येस. क्या बात आहे. सो त्यांच्या मल्टिपल फ्रँचायझी सुद्धा आहेत आणि अशा ठिकाणी पुरी भाजी त्यांची फेमस आहे. नक्की ट्राय करेन हे सुद्धा. येस. आणि बेस्ट मिसळ. आता मिसळवर खूपच आपल्याकडे चर्चा असते की कोल्हापूरची मिसळ, पुण्याची मिसळ. तुमच्या मते कुठली सगळ्यात बेस्ट मिसळ? मिसळ मी गेलो होतो कोल्हापूरला. फडतरे मिसळ इज बेस्ट आणि सेकंड इज चंद्रविलास. या दोन्ही कोल्हापूरचीच. येस, कोल्हापूरची फडतरे मिसळ आहे आणि साताऱ्यातली चंद्रविलास. मस्ट अमेझिंग त्या मिसळ आहेत आणि अप्रतिम आहेत. त्यांचं जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, रॉ मटेरियल वापरलेले आहेत आणि बनवण्याची पद्धत. बेसिकली काय, मिसळ खाल्ल्यानंतर तुम्हाला ऍसिडिटी व्हायला नाही पाहिजे, तुम्हाला जी जळजळ होते ती व्हायला नाही पाहिजे. अशा या दोन्ही ब्रँडनी याची काळजी घेतली. फडतरे हे ब्रेड सोबत सर्व करतात आणि चंद्रविलास हे पाव सोबत सर्व करतात. अल्टिमेट मिसळ. ग्रेट. यस. तर तुम्ही एवढं फिरता सुद्धा, तर सगळ्यात बिझिएस्ट रोड कुठला तुम्ही इतक्यात ऑब्झर्व केला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामधला सगळ्यात बिझिएस्ट रोड जर म्हणालात तर पुणे सोलापूर रोड. आणि अल्टिमेट ट्रॅफिक असते आणि तिथे जर तुम्ही काही चालू केलं तर ते पळणारे धावणारे तुम्ही काही त्याला म्हणू शकतात. फक्त तुमची तयारी आहे, तुमची तयारी आहे का तिथे टिकून धंदा करायची. ओके. येस. कारण बिझनेस बऱ्याच वेळेला तुम्हाला टेस्ट करत असतो. बरं. येस. आणि तुमच्या मते बेस्ट ॲग्रो टुरिझम कुठलं आहे आपल्या इथे? महाराष्ट्रामध्ये बरेचसे आहेत आणि तापोल्याला शिवसागर ॲग्रो टुरिझम म्हणून आहे. बरं. त्या ओनरची सर्व्हिस जी आहे ना एवढी नम्र आहे, मला खूप आवडली ती. आणि मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्यमंत्री आता आहेत ते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या जवळच ते तापोळा म्हणून गाव आहे आणि तिथे शिवसागर ॲग्रो टुरिझम म्हणून आहे. खूप अल्टिमेट ते सर्व्हिस देतात आणि दॅट इज रिअली फंटास्टिक. नाईस. फारच छान तुम्ही प्लेसेसची आपल्या ऑडियन्सना एक नव्याने ओळख करून दिली. तर एक जाता जाता एक शेवटचा मेसेज आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय द्यायला आवडेल? माझा सगळ्या व्ह्युअर्सला, फॉलोअर्सला हेच सांगणं राहील की जर कोणताही बिझनेस चालू करायचा असेल तर कोणाला तरी कन्सल्ट केलं पाहिजे. हा माझा व्यवसाय आहे म्हणून मी अजिबात सांगत नाही. मात्र बिझनेस जेव्हा आपण चालू करत असतो तेव्हा त्याच्यातले खास खळे माहीत नसतात. कोणीतरी अनुभव घेतलेला असतो, त्याने ऑलरेडी कुठेतरी फसलेला असतो, त्याने वाईट चांगला अनुभव दोन्ही गोष्टी घेतलेल्या असतात. अशा वेळेला जर त्याची आपल्याला मदत झाली तर तुमचा अनुभव हा डायरेक्ट मल्टिपल होत असतो. त्याच्यामुळे कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट, रिसॉर्ट आणि ॲग्रो टुरिझम किंवा फ्रँचायझी मॉडेल जर करायचं असेल तर कोणाला तरी कन्सल्ट करायला पाहिजे. आणि कन्सल्ट केल्यानंतर प्रत्येक गोष्टीतले खास खळगे त्यात कळतात. फायनान्शियल मॉडेल कसं आहे, रेव्हेन्यू मॉडेल कसं आहे, स्टाफ ट्रेनिंग, मॅनेजमेंट कशा पद्धतीने फ्युचरिस्टिक गोष्टी त्याच्याकडे बघितल्या जातात, स्वॉट अनालिसिस काय आहे, अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही बिझनेस करायला पाहिजे. आणि हे करायच्या आधी स्वतःची तयारी आहे का की मी 5-10 वर्ष हा काही बिझनेस सोडणार नाही, तेव्हाच या गोष्टीमध्ये यायला पाहिजे. येस. फारच छान. आजचा एपिसोड मस्त झालाय आणि खरंच शिकण्यासारख्याच गोष्टी सगळ्या तुमच्या अनुभवांमधून सुद्धा. कारण अनुभव सगळ्या गोष्टी शिकवतो आपल्याला की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. थँक्यू सो मच सर, आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या ऑडियन्स बरोबर शेअर केली त्याबद्दल खूप धन्यवाद मॅडम. ऍक्च्युली तुमचेच आभार की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला इन्व्हाइट केलं आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही फॉलोअप मध्ये होता आणि दॅट इज रिअली अमेझिंग. ज्याच्यातनं ज्या लोकांच्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर दॅट इज रिअली वंडरफुल. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.